नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय. आजचा विषय वैद्यकीय विषय आणि शिक्षण विषय. तत्पूर्वी सांगायचं झालं तर आमचा कधी काँग्रेसलाही विरोध नाही आणि कधी भाजपलाही विरोध नाही. आमचा विरोध हा होणाऱ्या अन्यायाविरोधात आहे. आणि सध्या राघव चड्डासारखी जर नेते मंडळी लढत असतील आपल्या गोरगरिबांसाठी तर आमचा पूर्णपणे पाठिंबा त्यांनाच असणार. आणि येणाऱ्या काळात जे नेते मंडळी जे निवडून खातात आहेत त्यांचा काळ येईलच, कारण कोणाचाही वेळ जास्त काही टिकत नाही. एक नाही तेच. आणि सांगायचं तर वैद्यकीय विषय सांगायचं झालं तर आज सगळीकडे नुसता भ्रष्टाचार चालू आहे. जो तो प्रायव्हेट हॉस्पिटल खोलून नुसता आपला बाजार मांडलेला आहे. तर माझं असं मत आहे की सगळी प्रायव्हेट हॉस्पिटलं बंद होऊन तिथे सरकारी दवाखाने झाले पाहिजे, सरकारच्या अंडरमध्ये पाहिजे, सरकारकडून झालं पाहिजे. आणि सगळ्यात पहिलं जर माणूस धर्म टिकवायचा असेल तर माणसं असणे जरुरी आहे देशासाठी. तर आपल्या देशाने प्रत्येक माणसासाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे त्यांच्या मेडिकल हेल्थसाठी. आणि त्यांचा फ्रीमध्ये चेकअप झाला पाहिजे, फ्रीमध्ये त्यांचा सगळा उपचार त्यांची फ्रीमध्ये झाला पाहिजे. असं आम्हाला सरकार पाहिजे, असा आम्हाला देश पाहिजे. ते कुठचाही जाती धर्म नको आहे. आणि राहिला आता नंतरचा विषय शिक्षणाविषयी, तर आज नेपाळला जे पंतप्रधान करतात आहेत त्यांचे की त्यांनी सगळं प्रायव्हेट शाळा बंद करून सरकारी शाळा. आम्हालाही आमच्या भारतात असंच पाहिजे सरकार, की सर्व प्रायव्हेट शाळा बंद करून सगळ्यावरती फक्त सरकारचा कंट्रोल होता पाहिजे, अशा शाळा पाहिजे. बस एवढंच बोलून जय महाराष्ट्र, जय हिंद.